हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती एस म्हणजे चॅनल तुमचं खूप स्वागत करते. आणि आता वाजले बघा 4:15 आणि मी 3 वाजता उठूनच आहे ना, सडा रांगोळी करून, अंघोळ करून डाळ शिजायला घातली होती आणि पीठ मळून ठेवलं होतं. आणि हा चाललाय पुरणाचा स्वयंपाक. तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर कशी काय? तर मला खंडापूरला आहे ना पोळ्या घेऊन जायचं होतं. तर त्याच्यामुळंच मी एवढं लवकर उठून हे बघा पाणी तापत पण ठेवलं होतं बाकीच्यांना सगळ्यांना अंघोळीला. आणि लवकर उठून मी की नाही या पोळ्या मी अशा करून घेतल्या होत्या. आपल्यानी जेवढी घडेल ना तेवढी सेवा करण्याचा छोटासा आपला प्रयत्न होता. आणि हे बघा अशा पोळ्या आपल्या टम्म फुगलेल्या होत्या. एकही पोळी अशी फेल गेली नाही. खूप छान पोळ्या झाल्या होत्या आणि मनाला एक वेगळं समाधान होतं की काही का असेना फुल ना फुलाची पाकळी आपण थोडीशी का होईना सेवा करू शकतो. आणि हे वारकऱ्यांच्या मुखात जाणारे असतात तर आनंद वेगळाच होता. आणि हे बघा हे आम्ही असे निघालो होतो खंडापूरला. आणि हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजचं तसे दिसत होते आपले शिवाजी महाराज बघा बरं. आणि थोड्याच वेळाने की नाही सूर्योदय झाला होता. दर्शन वगैरे घेऊन निघाल्याच्या नंतरचा आहे हा व्ह्यू. आणि हा असा निघाल्याच्या नंतरनं हे बघा असा व्ह्यू होता सगळ्या रस्त्याचा. जाताना एकदम अंधार बुडूक होता आणि येता येताच आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं होतं. आणि आल्यानंतर घरामध्ये पूजा वगैरे करून आहे की नाही मी बाकीच्या स्वयंपाकाला लागले होते. कारण की मला द्यायचा होता यांच्या मित्रांना डब्बा. आणि हे बघा असं आपलं पुरणपोळीचं नैवेद्य तयार झालेलं होतं. आपल्या अशा पोळ्या, पापड, कुरडी, भजी, वांग्याची अशी मस्त भाजी आणि तर्रीदार आमटी तयार झालेली होती. भात, तूप, दूध आणि लिंबाची फोड असं नैवेद्य मी दाखवला होता देवाला. आणि होळीचा नैवेद्य काढून ठेवलेला होता बाजूला. आणि हे आपली सत्यनारायणाची पूजा संध्याकाळी मी केली होती. साधी सिंपलच, कारण मला खूप गडबड झाली होती संध्याकाळच्या वेळेला. आणि त्यानंतर आपल्याला होळी पण लगेचच पेटवायची होती. ही बघा इथं होळी 5 गवऱ्या लावून आपण होळी छोटीशी दारात पेटवतो आणि ही त्याची तयारी सगळी. तर हा असा चंद्र की नाही एवढा सुंदर दिसत होता, एवढा मोठा दिसत होता आणि होळीचा चंद्र. आणि होळी दहन का करतात माहिती आहे का? हिरण्यकशिपू राजाने ना भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याच्या बहिणीला बोलवले होते. कारण तिला वरदान होतं महादेवाचं की ती अग्नीने पण जळणार नाही. तर आपला बघा समर्थ नारळ सोलत होता, कारण तोच वाढवणार होता नारळ आणि होळी पेटवणार होता. आमचे आहोत राजन आले नव्हते, त्यांना उशीर होणार होता त्याच्यामुळं. आणि मग की नाही ही होळी पेटवून आपण आपल्या सगळ्या वाईट प्रवृत्तींचा याच्यामध्ये स्वाहा करणारे वाईट प्रवृत्तींना आपल्यातल्या सगळ्या ज्या काही खराब गोष्टी असतील, खराब सवयी असतील, आपण ह्या होळीमध्ये दहन करून टाकाव्यात. आणि सगळ्यांविषयी प्रेम, आदर आणि समताभाव ठेवावा. आणि हे बघत आपल्या समर्थाने की नाही होळी पेटवली आहे, नारळ वाढवला आहे होळीला. आणि आम्ही त्याच्यानंतर लगेच होळीला ना पाणी घालून प्रदक्षिणा घालून नैवेद्य वगैरे त्यानं होळीमध्ये सोडला होता, लाह्या घातल्या होत्या. आणि अशी आपली होळी छान पेटली होती. आणि शेतकऱ्यांच्या मानाने म्हणाल तर की नाही शेतकरी काय करतात, वसंत ऋतूचं आगमन होतं आणि याच्यानंतर ना रब्बी पिकाचा हंगाम संपल्यानंतर पीक कापणीला आल्यानंतर होळी साजरी केली जाते. आणि त्यालाच शेतकरी शिमगा असे पण म्हणतात. असं पण एक प्रकार असतो शेतकऱ्यांच्या प्रवृत्ती. आणि इकडं बघा आपली मुलं काय करतात आणि आपली स्वीटी पण त्यांच्या मागे मागे. तर असा होता आपला कालचा होलिका दहनाचा दिवस. तुम्ही कशी साजरी केली होळी कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि तुम्ही काय मानता होळी का साजरी केली जाते आणि होळीमध्ये तुम्ही काय काय दहन केले, तर नक्कीच वाईट प्रवृत्तींचा सगळ्यांनी दहन केला असणार. आणि इथं बघा आपल्या समर्थाने स्वीटीची मस्ती चालली होती. एवढी मस्ती करते ना स्वीटी समर्थ बरोबर. आणि तिला ना एवढं भारी वाटत होतं ते बघा, एवढी मज्जा करते त्याच्यासोबत. आणि छान आपली होळी पेटली होती. आणि समर्थ इथं मला म्हणत होता, मम्मी आपण इथं जेवायला बसूयात की बाहेरच अंगणामध्ये. तर इकडं बघा सुटीचं काय चाललंय. आणि असा प्रकारचा असा आमचा छान दिवस गेला, कारण की सकाळी उठून लवकर खंडापूरला जाऊन पादुकांचं दर्शन घेऊन आलो होतो. आणि त्याच्यातच मन सगळं समाधानी झालं होतं. आणि हा आपला चंदा मामा खूप मोठा दिसत होता, खूप मोठा. आणि रेड सकाळपासून रेड होता चंद्र. पहाटे जेव्हा उठले होते ना तेव्हा पण रेडच दिसत होता. आणि असा होता आजचा आपला छोटासा ब्लॉग. कसा वाटला? धन्यवाद.